महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। काय सांगणार सर, आज जे आपल्याकडे इलेक्ट्रिशियन गाड्या आहेत? सध्या जे बाहेरच्या देशाचं वार चालू आहे त्यामुळे पेट्रोलची बंदी आली। तो पेट्रोल कमी असल्यानं मोदी सरकारचं म्हणणं होतं का EVवर थोडं कन्वर्ट व्हायला पाहिजे पब्लिकनं। तो पब्लिक आता EVवर कन्वर्ट होऊ लागली। आता बॅटरीची गाड्या जास्त सेल होऊ लागले हे 2-4 दिवसात। पहिले एवढं नाही होतं, पण आता जेव्हापासून हा मोदी सरकारनं सांगितले तेव्हापासून हा याचा वाढलेली आहे। रोज सेल होत आहे, काफी चांगलं सेल आहे आणि अजून वाढण्याची शक्यता आहे। जोपर्यंत पेट्रोलचं हे सॉल्व होणार नाही तोपर्यंत चांगलं सेल। आपल्या गाडीचे काय वैशिष्ट्य आहे? आपल्या गाडीचे वैशिष्ट्य हे का कमी प्राईजमध्ये आणि पब्लिकला एकदम बेस्ट चीज भेटली पाहिजे आणि फ्युचर बी एक आहे याच्यामध्ये। इलेक्ट्रिक असून त्याच्यामध्ये पॉवर ब्रेक आहे आणि त्याच्यानंतर रिमोट कंट्रोल बी आहे आणि वॉइस एक कार्ड येतं त्याने बी ऑन और ऑफ होऊन जाते ती और एकदम बेस्ट क्वालिटीची गाडी। ग्राहकांना काय आवाहन करणार? ग्राहकांना हेच म्हणतो, जोपर्यंत आता पेट्रोलचा प्रॉब्लेम आहे तोपर्यंत गाड्या घ्या आणि मस्त चालवा। पेट्रोल पंपावर जायची काही गरज नाही आणि आपली गाड्या मस्त चालतील आणि सर्व्हिस सेंटर बी आमचं स्वतःचं आहे, म्हणजे दुसऱ्याकडे जायचं बी नाही, आमच्याचकडे यावं लागेल तुम्हाला रिपेरिंगला। आपलं नाव सांगा। संदीप जैन आपण बोलत आहे ऑपरेटरशिप आणि काही टेक्नॉलॉजीचा बिझनेस आहे। तर आता सध्या वेळेनुसार पेट्रोल इंजिन वाढ होत आहे, त्याच्यानंतर EV व्हेरिकल हा एक चांगला पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध झालेला आहे। साधारणतः 35 ते 40 हजारापासून पुढे किमतीवर लो स्पीड आणि हाय स्पीड मॉडेल गाईड एनर्जीकडे अवेलेबल आहे। तर आपल्याकडं टोटली कंपनी EV मार्केट या 3 मॉडेलमध्ये येतात, जसं की मॅग्नम, स्टिला एक्स आणि X1। स्टिला एक्स आणि मॅग्नम हे मॉडेल आपले लो स्पीड आहेत। मॅग्नम हे हाय स्पीड आणि X1 हे मॉडेल आपलं हाय स्पीडमध्ये येतात आणि स्टिला एक्स आपलं लो स्पीड, त्याला पासिंग आर्टिफिशियलची गरज आपल्याकडे नाही आहे। 35 ते 40 हजारापासून गाडी स्टार्ट होऊन ती 70 ते 80 हजारापर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे। तुम्हाला काही क्वेश्चन होऊ शकतात? या गाडीचं वैशिष्ट्य काय आहे? साधारणतः इलेक्ट्रिक गाड्या मार्केटमध्ये भरपूर आहे, पण या खास गाडीचं काय वैशिष्ट्य आहे? ही गाडी आपल्याकडे लो स्पीड असल्यामुळे त्याची किंमत आणि मायलेज या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत। किंमत ही 40 हजारापासून पुढे येते आणि टोटल मायलेज हे 60-70 किलोमीटर आहे, की जेणेकरून आपलं एक 8 ते 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आपले पैसे रिटर्न येतात। म्हणजे त्याला आपण ROI म्हणतो, आपण जेवढं इन्व्हेस्टमेंट केलं आहे त्याचं इन्व्हेस्टमेंटचा ROI आपला 1 वर्षात मिळून जातो आणि साधारणतः ही गाडीची लाईफ जी आहे, बॅटरीची लाईफ 4 ते 5 वर्षापर्यंत राहते। बरं, या गाडीमध्ये जर समजा ग्राहकांना गाडी घ्यायची तर काही फायनान्स सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे का? आपल्याकडे बजाज फायनान्स अवेलेबल आहे। क्रेडिट कार्डवरती आपण लोन करून देऊ शकतो। बजाज फायनान्सवरती 12 ते 18 महिन्याची EMI करून देऊ शकतो। डाऊन पेमेंट एका कमी करतो। ऑनलाईन सुविधा वगैरे आहे? ऑनलाईन लोन तर सध्या तरी अवेलेबल नाही आहे, पण आपलं श्रीराम आणि L&T सोबत काम चालू आहे फायनान्सचं गाईड एनर्जी। गाडीची वॉरंटी काय? गाडीची वॉरंटी 1 इयरपासून तर 5 इयरपर्यंत गाडीची वॉरंटी आपल्याकडे बॅटरीची पण कव्हर आहे का? गाडीची बॅटरीचं पण कव्हर, बॅटरीचं ऑलमोस्ट 90% ही बॅटरीवरतीच वॉरंटी असते। बाकी गाडीमध्ये मोटर, चार्जर आणि कंट्रोलर या 3 गोष्टीची वॉरंटी असते। इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये जर समजा काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यासाठी सर्व्हिस स्टेशन आहेत का आपल्याकडे? आता शहरामध्ये जागोजागी सर्व्हिस स्टेशन आणि स्किल डेव्हलप, गव्हर्नमेंटचं स्किल डेव्हलप याच्यामध्ये एज्युकेशनमध्येच आपलं इलेक्ट्रिक व्हेरिकलचं एज्युकेशन चालू झालेलं आहे आणि आज डेटला प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेरिकलचं सर्व्हिस स्टेशन अवेलेबल आहे। किती किलोमीटरला सर्व्हिसिंग झाली पाहिजे आपल्या गाडीची? किती किलोमीटरला सर्व्हिसिंग झाली? साधारणतः 1,500 किलोमीटरला एक सर्व्हिसिंग झाली पाहिजे फर्स्ट सर्व्हिसिंग। या निमित्ताने तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या ग्राहकांना काय आवाहन करणार? आपण पारंपरिक ऊर्जा स्रोताकडे जावे,
हे आव्हान मी करेन. सोलार, त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल या गोष्टीकडे वळावे, जेणेकरून आपल्या भारतावरचा जो पेट्रोलचा भार आहे तो कमी होईल आणि आपण पारंपरिक ऊर्जा स्रोतावर गेलं तर ऑटोमॅटिकली आपली इकॉनॉमी वाढेल आणि जास्तीत जास्त ग्राहकांनी इलेक्ट्रिकल कुठल्याही कंपनीचं असो तर इलेक्ट्रिकल व्हेकल घ्यावी असे मी आव्हान करेल. इथल्या ग्राहकांसाठी इथला पत्ता सांगा का आपल्या शोरूमचा? आपल्या शोरूमचा पत्ता आहे टीव्ही सेंटर, पोलीस पेट्रोल पंपच्या ऑपोजिट साईडला, आर्नो एबी कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर. या नवीन गाड्यांसाठी ते इन्शुरन्स पॉलिसी वगैरे कंपल्सरी किंवा हा कंपल्सरी इन्शुरन्स पॉलिसी पण काढू शकतो. लो स्पीडला फक्त ऑप्शन येतं लो स्पीड व्हेकलसाठी, जी की 25 ते 30 ची स्पीड आहे. आयकॅट अप्रूव्ड गाडी असते यामध्ये. लो स्पीड व्हेकल ते ऑप्शनल आहे, पण हाय स्पीड साठी आपल्याला कंपल्सरी आरटीओ रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स या गोष्टी लागणारच. दुसरं असं की पासिंग करायची गरज वाटत लो नाही. स्पीड व्हेकल आयकॅट अप्रूव्ड आहे गव्हर्नमेंट अप्रूव्ड. जसं मी तुम्हाला बोललो की 25 ते 30 ची गाडी लो स्पीड व्हेकल आहे, त्यामुळे आरटीओ रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स हे ऑप्शन, आरटीओ रजिस्ट्रेशन इन्शुरन्स नाही आहे, इन्शुरन्स ऑप्शनल आहे. युनिट किती कन्झ्युम करते समजा आपली दिवसाला 50 किलोमीटर चालवायची गाडी? दिवसाला जर 50 किलोमीटर गाडी चालवायची आहे तर साधारण 2 ते 2.5 युनिट कव्हर लागतं आपल्याला. जिथं 200-300चा खर्च राहतो तिथं हा तुमचं 16 ते 17 रुपये तुमचं कव्हर होतं.